तर व्हिडिओमध्ये आलेला आहेत ना, तर व्हिडिओ अजिबात स्किप करायचं नाही, शेवटपर्यंत बघायचा आहे. तर वेलकम टू माय ब्लॉग चॅनल गोकुळ आणि सोनाली या ब्लॉग चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर पाहू शकतात मी शेतामध्ये सध्या पाणी भरणं चालू आहे शेताला, ऊसाला आणि दारे धरत नाही आहे. मी व्हिडिओ पण बनवत आहे आणि फक्त व्हिडिओच बनत नाही, ह्या व्हिडिओतून मी पैसे पण कमवत आहे. आणि मला फक्त सांगायचं आहे माझ्या सगळ्या फॅमिलीला, जे आपले गोकुळ सोनाली ब्लॉग्स जे पाहतात त्या फॅमिलीला, कारण तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या मनामध्ये ना कुठं काहीतरी चाललेलं असेल की यायला शेतीमधून उत्पन्न होत नाही आहे, दुसरी नोकरी तर करू शकत नाही आहेत, आम्ही शिकलो नाही आहेत किंवा नोकरी भेटू शकत नाही आहे वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे वगैरे 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 नोकरी न लागण्याचे कारण असतात. तर नोकरी कशासाठी करायची आपल्याला? फक्त पैशासाठीच आणि आराममध्ये जीवन जगण्यासाठी. तर मला एक म्हणायचं आहे, नोकरीपेक्षा आहे ना शेतीच एक नंबर आहे. आणि फक्त शेतीच नाही, त्याच्यासाठी काहीतरी जोडधंदा करणं आवश्यक आहे. आणि जोडधंद्यासाठी पैसा मनी लागतो आणि तो पैसा मनी शेतकऱ्याकडे सहसा नसतो. त्यामुळे ना लवकर शेतकरी जोडधंदा करू शकत नाही आहे. तर बिना पैशाची इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक सोशल मीडिया आहे. जसं की मी व्हिडिओ बनवतो आहे, काम पण करतो आहे आणि व्हिडिओ पण बनतो आहे. सध्या आता मी पाणी लावून चाललेलो आहे दुसऱ्या शेतामध्ये, तिथं पण एक धारे चालू आहे, पाणी चालू आहे. तर सांगायचं असं की मी फक्त शेतीच नाही करत, तर व्हिडिओ बनवतो आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून पैसे पण कमवतो आहे. आता तुम्ही म्हणाल की पैसे कसे कमवताल? कारण की आता इतकी दुनिया मागं पण नाही राहिलेली. तर तुम्हाला माहिती आहे की दुनिया व्हिडिओ बनवते, इतकं लोक व्हिडिओ बनवतात, तर त्यांच्यातून त्यांना काहीतरी फायदा आहे, पैसा आहेच, असणारच. तर हो, नक्की आहे पैसा सोशल मीडियावरती. आणि मला पण माझ्या शेतकरी बांधवांना हे सांगायचं आहे की मी फक्त शेतीच करत नाही आहे, व्हिडिओ पण बनवतो आहे. आणि याला कुत्र्याने काहीतरी चालवलं आहे, पाहू शकतात फॅमिली. कोणाचं करडू वगैरे काहीतरी मारलं आहे का काय माहीत, पण काहीतरी चाललं आहे त्याने. कारण की इकडं शेळ्या मारायची, मग शेळ्या धरणारी टोळी सुटलेली कुत्र्याची. तर फायनली चाललेलं आहे ते, आता कुठं आरडाओरडा झाला तर कळेल काय चाललेलं आहे. तर ह्या मला हे मी सांगत होतो फॅमिली, की तुम्ही आहे ना शेतकरी असाल तर खास माझ्या शेतकरी बांधवासाठी आहे, माझ्या शेतकरी बहिणीसाठी आहे. कारण की कोणीही मुलगी असो, कोणी असो, कोणी बाई असो, कुणीही व्हिडिओ बनवू शकतायत आणि त्याच्यातून पैसे कमवू शकतायत. पैसा किती तर अनलिमिटेड पैसा आहे. जसं तुम्ही काम कराल तसा पैसा आहे. नोकरीपेक्षा पण खूप जास्त पैसा आहे. फक्त तुमचं टॅलेंट चांगलं असं पाहिजे. तुमची जे स्किल स्किल आहे का तसा पैसा आहे. त्यामुळं मला शेतकरी बांधवांना, माझ्या शेतकरी भगिनींना सांगू इच्छितो की तुम्ही शेती करत असताना काहीतरी तुमच्यात जे टॅलेंट आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनत चला. जसं की मी आणि सोनाली इन्कम सुरू झालेला आहे आणि याच्या अगोदर पण मी यूट्यूबवरतून भरपूर कमाई केलेली आहे. त्याचे स्क्रीनशॉट जर पाहिजे असतील तुम्हाला तर कमेंटमध्ये सांगा, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर माझा हा ब्लॉग ना सहज आणि टाईमपास म्हणून बनवलेला आहे. परंतु हा टाईमपास ब्लॉग जो आहे ना तो तुमच्या खूप कामाचा आहे बरं का फॅमिली. त्यामुळे ना फटाफट सोशल मीडियाकडे वळवा. जर तुम्हाकडे दुसऱ्या बिझनेस इन्व्हेस्टमेंट करायचं जर पैसा अवेलेबल नसेल आणि जर तुमची इच्छाच असेल तर 100% तुम्ही बिझनेस करा. फक्त शेतीच्या नादी लागू नका. शेतीत पण भरपूर पैसा आहे, परंतु शेती पण बागायती पाहिजे आणि शेती पण भरपूर पाहिजे, तरच खूप पैसा आहे. आणि सध्या निसर्ग पण साथ देत नाही आहे शेतीला. त्यामुळेच कोणता तरी बिझनेस करावाच लागतो शेतकऱ्याला. तर फायनली कोणाकोणाला आहे ना सोशल मीडियावरती वाटतं, यूट्यूबवरती व्हिडिओ बनवू वाटतात, इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवू वाटतात, तेवढं कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि आपल्या गोकुळ सोनाली ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आमचे डेली व्हिडिओ कोण पाहत आहे ते कमेंटमध्ये सांगा. आणि खूप खूप आभारी आहे जे आमचे डेली व्हिडिओ पाहतात. तुम्ही आमचे खरंच म्हणजे फॅमिली आहे. तर बाय.